मी प्रवीण कनपटे, निलज बुजुर्ग येथील रहिवासी. माझे शेत मोहगाव कर्डी रोडवर आहे. काल 25 तारीख आणि 26 तारखेला दुपारच्या सुमारास वादळी पावसासह माझ्या शेतातील पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत आणि याची पाहणीकरिता मी महसूल अधिकारी खिल्लारे सर यांना भेट दिली आणि त्यांना सविस्तर माहिती सांगितली. ते माझ्या शेतापर्यंत आले आणि पाहणी केली. त्यांना म्हटलं मी की शेतातील पंचनामे करा. खिल्लारे सरांनी मला म्हटलं की पंचनाम्याचे आदेश मला यायचे आहेत. पंचनाम्याचे आदेश आले तर मी शेतीचे पंचनामे करीन असे त्यांनी मला म्हटले आहे. जरी त्यांचे आदेश निघाले वेळ असेल तरी जर माझ्या शेतातील पंचनामे कोण करेल आणि नुकसान भरपाई कोण देईल, तरी खिल्लारे सरांनी आणि लवकरात लवकर आपल्या स्तरावरून माझ्या शेतीचे पंचनामे करावे आणि इतर शेती निलजखूर, नवेगाव, मोहगाव परिसरातील पुष्कळसह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेले आहेत. आणि आता मला 8 ते 15 दिवसात शेतीतील धान कटायला आलेले आहेत. ते मला काटणी करायचे आहे. जर 2 महिन्यानंतर जर आदेश निघाले, जर माझ्या शेतामध्ये धान नाही राहणार तर तेच अधिकारी लोक म्हणतील की शेतामध्ये धान नाही तर आम्ही पंचनामे कसे करणार. त्यावर उपाययोजना खिल्लारे सरांनी द्यावे. मी ग्राम महसूल अधिकारी मोहगाव किशोर खिल्लारे. काल आणि परवा जो पाऊस झाला, वाऱ्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. बऱ्यापैकी धान झोपलेला आढळून येते. अशी कंप्लेंट घेऊन 2-3 शेतकरी काल माझ्याकडे आले. त्यांच्या मागणीनुसार मी त्यांच्या बांध्यावर जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आढळून आलेलं आहे. आणि पंचनामे आता जोपर्यंत आपल्या तहसील स्तरावरून पंचनाम्याचे आदेश येत नाही तोपर्यंत आपण पंचनामे काय करू शकणार नाही. पण जी स्थानिक नुकसानीचं जे पाहणी आहे ते आपण करून पाहणी केलेली आहे इथं, आणि जसे आदेश येतील त्याप्रमाणे आपण पंचनामे करून घेऊ.